त्या दिवशी पौर्णिमा होती. चंद्र पूर्णपणे आकाशात विराजमान झालेला होता. मी मुंबईला येऊन 1 महिना पूर्ण झाला होता. काका आणि काकी गेल्या महिन्यात गावाला आले तेव्हा मला काकांनी विचारले, चल येतो का मुंबईला? मी तर आतून घाबरलो. आजपर्यंत मी मुंबईला कधीच गेलो नव्हतो. पण काका आणि काकींनी खूपच गळ घातली. काका खूप चांगले होते. मुंबईला आलो खरं, पण इथे येऊन कळले की काकांची रूम फारच लहान आहे. गावाला आमची ओसरी पण ह्या रूमपेक्षा मोठी होती. पण आता आलो तर इथे राहावेच लागणार होते. गेल्या महिन्यापासून मी नोकरी शोधतो आहे. खूप ठिकाणी जाऊन आलो. काकांच्या अनेक मित्रांनी खूप कंपन्यांमध्ये माझ्या नोकरीसाठी बोलून ठेवले होते. काका सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये कामाला होते. त्यांना शिफ्ट ड्युटी असायची. कधी दिवस पाळी तर कधी रात्रपाळी. रात्री 7ला गेले की दुसऱ्या दिवशी 8-9 वाजता परत यायचे. काकी घराची सगळे काम करायची. मीही तिला मदत करायचो. बड्या आणि चिमू हे दोघे दुपारी शाळेत जायचे. रूम लहान होती आणि रूमच्या कोपऱ्यात एक मोरीवजा बाथरूम होते. हातपाय धुणे, आंघोळ वगैरे सगळे तिथेच करायचे. मला गावाला असल्यापासून लवकर उठायची सवय होती, पण इथे लोक 7-8 नंतरच उठायचे. काका दिवस पाळी असल्यावर लवकर उठून जायचे आणि त्यांचा डबा करायला काकी पण उठायची. बड्या आणि चिमू तर 8 वाजल्याशिवाय उठत नसत. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण माझी काकू खूप सेक्सी दिसते. तिचे स्तन खूप मोठे होते. काकी घरात साडीच नेसायची व त्यावर वर ब्लाऊज असायचा. पण साडी आणि ब्लाऊज साध्याच कपड्यांचे असायचे. त्यामुळे कधी कधी ब्लाऊज थोडा ढिला झालेला असायचा, पण काकी एवढे मनावर घ्यायची नाही. पदर पण सरकलेला असायचा. तिचे स्तन तेवढे मोठे नव्हते म्हणून चालून जायचे. पण कधी काम वगैरे करताना जेव्हा काकी वाकायची तेव्हा मला कसेतरीच व्हायचे, कारण ब्लाऊज लूज असल्यामुळे पूर्ण दोन्ही स्तन लटकायचे आणि त्यांचे दर्शन व्हायचे. मला आता कुठे जाणीव व्हायला लागली होती. आणि मी गावाला असल्यापासून शॉर्ट पॅन्ट घालायचो, तीच इथेही घालत होतो. त्यामुळे असले दृश्य पाहून माझा ताठ व्हायला लागायचा. मला खूप भीती वाटायची. पण काकीला हे कळायचे नाही बहुतेक. ती कधी काही बोलली नाही. ती कामाच्या व्यापात असल्यामुळे तिचे लक्ष नसेल कदाचित. कधी कधी कपडे धुताना काकी साडी भिजू नये म्हणून वर बांधायची, त्यावेळी तिच्या वरपर्यंत मांड्यांचे दर्शन व्हायचे. तशी ती काळी सावळीच होती, पण का कुणास ठाऊक तिच्या नजरेत एक प्रकारचे आकर्षण होते. केस जास्त लांब नव्हते, पण कमरेपर्यंत होते. अंगकाठी बारीक आणि सडपातळ होती. त्यामुळे उरोज छोटे असूनही मोठे भासायचे. मी हळूहळू मुंबईत रुळू लागलो. घराच्या बाहेर पडू लागलो. बाजूच्या वाडीतील राजू बरोबर मैत्री झाली. तो मुंबईचाच होता. शाळा 10वी नंतर सोडून आता कामाला जात होता. एक दिवस आड तरी आमची भेट व्हायची. संध्याकाळी रोडच्या पलीकडे बसून आम्ही गप्पा मारायचो. तो फार वात्रट होता. मला डायरेक्ट विचारायचा की काकीचे बॉल बघतो की नाही. मला कसेतरी वाटायचे. पण नंतर त्याचे प्रश्न डोक्यात राहू लागले. मला आता काकीला बघायला आवडायला लागले. काकी घरात असताना नुसताच ब्लाऊज घालायची, ब्रा वगैरे घालायची नाही. त्यामुळे कधी कधी दुपारी पुस्तक वगैरे वाचताना तिचे स्तनाग्र ताठ व्हायचे आणि ब्लाऊजमधून स्पष्ट दिसायचे. मी चोरून बघायचो. असाच एक दिवस सकाळी उठलो तेव्हा मला वाटतं काका कामावर गेले होते आणि कोप्यातल्या मोरीत पाण्याचा आवाज येत होता. मला वाटले नळ चालू असेल म्हणून मी उठलो आणि मोरीत डोकावलो तर काकी अंघोळ करत होती. पाठमोरी असल्यामुळे तिने मला बघितले नाही, पण तिला मी पूर्णपणे बघितले. ती अर्धवट बसली होती. केसावरून आंघोळ करत होती. अंगात एकही कापड नव्हता. थोडे बाजूने बघितले तर तिचे सुडूल स्तन दिसत होते. मी पटकन भिंती आड लपलो. पण काकीला नागडे बघण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. हळूच डोकावून बघत होतो. तिचे वक्ष अतिशय मादक होते. वाटले होते तेवढे बारीक तर मुळीच नव्हते. पोटावरची त्वचा अतिशय पातळ होती आणि सतेज सावळी होती. आता आंघोळ आटपत आली होती. पण माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. राजूच्या एक गोष्टी आठवत होत्या. त्याने माझ्या ज्ञानात भलतीच भर घातली होती. म्हणून मी काकीचे खालचे अंग पाहायचाच प्रयत्न करत होतो. तिचे उरोज एवढे मस्त वाटत होते की लगेच जाऊन त्यांना अलगद कुरवाळावे. काळभोर ऐरोला अत्यंत मादक दिसत होता आणि त्याहून तिची टपोरी स्तनाग्र. काकीने केस नीट करण्यासाठी हात वर केले तेव्हा तिच्या काखेतील केसांचे दर्शन झालं. आहाहा, काय ते दृश्य होते. माझा चड्डीतला लहान भाऊ एकदम सलामी देऊ लागला होता. मला त्याला कुरवाळावे लागत होते. मी जिथे उभा होतो तिथून मला फक्त काकीच्या अंगाचा वरचाच भाग दिसत होता. त्यामुळे मी तडफड होतो. आता काकीने टॉवेल घेतला आणि ती अंग पुसायला लागली.
कोणत्याही क्षणी ती बाहेर येईल आणि मला पकडेल म्हणून मी सावध झालो. हळूच अंथरुणात जाऊन झोपलो. पण माझा चड्डीतला बाबू अजून शांत होत नव्हता. काकीने वाकून बघितले, सर्व झोपले आहेत याची खात्री करून ती बाहेर आली आणि परकर घालून साडी नेसली. ब्लाऊज घातला व देवाला नमस्कार केला आणि आम्हाला उठवू लागली. मी जागा असूनही ताबडतोब उठलो नाही, कारण माझा बाबू अजून जागाच होता. मी पोटावर झोपून हळूहळू त्याला घासू लागलो आणि थोड्याच वेळात चड्डीत सुटलो. आता माझी काकीकडे बघण्याची नजर बदलली होती. कधी चान्स मिळाल्यावर मला मुद्दाम तिच्या अंगाला स्पर्श करायची जणू सवय जडली. तिचा स्पर्श झाला की वेड लागायचे. अंगात एक वेगळीच चमक उठायची. असा वाटायचे की लगेच तिला मिठीत घेऊन चुंबनाचा वर्षाव करावा तिच्यावर. तिचे बॉल हातात घेऊन मस्त चोळून काढावे, तिची स्तनाग्रे उघडी करून मनसोक्त चोखावी. तशी स्वप्न पण पडायची आणि कधी कधी चड्डीत गळायला लागला. त्यात राजू आणखी भर घालायचा. तो एक एक आयडिया देऊ लागला. म्हणायचा झोपेत पाय टाकायचा तिच्या पायावर आणि मस्त हात फिरवायचा बॉलवरून. पण माझी हिंमत नाही व्हायची. एका रात्री मात्र काकी झोपली असताना तिच्या पायावरची चादर बाजूला झाली होती आणि मला माहीत होते की तिचे पाय दिवसभर दुखत आहे. मुले झोपली होती आणि काकांची रात्र पाळी होती. मला झोप येत नव्हती, कारण मला काकीच्या अंगाला हात लावायची तीव्र इच्छा झाली होती. मी जरा धीर करून विचारले, काकी आज पाय खूप दुखत होते का ग? ती म्हणाली, होय रे, आज उद्या बहुतेक पाळी येईल म्हणून दुखत आहे. सगळं अंगच दुखत आहे, जरा पाय दाबतोस का? मी एकदम चपापलोच. काकी मला सांगत होती पाळीविषयी आणि पाय दाबायला. माझा विश्वास बसेना. मी लगेच उठलो आणि काकीचे पाय दाबू लागलो. ती पाठीवर झोपली होती, साडी गुडघ्यापर्यंत वर घेऊन. मी पाय दाबताना गुडघ्यापर्यंत येऊन पुन्हा खाली असे दाबत होतो. तिच्या स्पर्शाने चांगलाच तापलो होतो. हात थरथरत होते. चड्डीमध्ये बाबूराव ताटला होता. काकी डोळे मिटून पडली होती आणि तिची पाठ, कंबर, स्तन, ताठरलेली स्तनाग्रे अनिमिष नेत्रांनी मी तिला न्याहाळत होतो. मी जोरात पाय दाबले. मी महत् प्रयासाने स्वतःला रोखून ठेवत होतो. आणि अचानक ती कुशीवर वळली आणि कुशीवरून पोटावर झोपली. हे करताना तिच्या पायांचा स्पर्श माझ्या बाबूरावला झाला. साडीही जरा आणखी वेळ सरकली. माझा तोल सुटत चालला होता. तिच्या काळसर मांड्या दिसत होत्या आणि मी फक्त 1 फूटभर लांब होतो. पण आता डेअरिंग करायचे ठरवले. पाय दाबत दाबत मांड्यांपर्यंत आलो. तिला जाणीव झाली असावी. तिने लगेच मागे हात घेऊन साडी नीट केली आणि म्हणाली, अरे बस आता. आणि माझ्याकडे बघत राहिली. ह्यावेळची तिची नजर काही वेगळीच होती.